Hello friends, last lecture we have to stop it because of some technical fault. So now in this lecture we are continuing the section 24, the persons who are required to take mandatory registrations even if irrespective of the aggregate turnover. So we have seen the first clause, we have seen the second clause, now come to third clause. Third clause is persons who are required to pay tax under reverse charge, the persons who are required to pay tax under reverse charge. Now, my friends, tell me who is required to pay tax under reverse charge mechanism, the supplier or the recipient? Obviously, the recipient. So, does that mean they are pointing towards the recipient who is required to pay tax under reverse charge? Yes. In this case, we are taking registration for because we are as a recipient going to pay tax on that supplies which are procured by us. Now, my friends, reverse charge is basically divided into two parts, 9 subsection 3 and 9 subsection 4. So if you go to 9 subsection 4, the very basic precondition is that the promoter should be registered. आपण 9(4) साठी एकच क्लॉज आहे ते बघितलं होतं, 80% ची कंडिशन होती. Okay, and it is only applicable for promoter in now. So promoter must be registered. ओके, सो त्याच्यामध्ये तो रजिस्टर्ड असणार आहे तेव्हाच रिव्हर्स चार्ज ऍप्लिकेबल होतो. जर तो रजिस्टर्ड नसेल तर रिव्हर्स चार्ज ऍप्लिकेबल होणारच नाहीये. तुम्ही जर 9(4) चं वर्डिंग बघितलं तर. सो मग 9(4) चा रेसिपियंट याला काही ह्या क्लॉज मध्ये रिलेव्हन्स राहत नाही. मग रिलेव्हन्स कुठे येतो? तर 9(3) साठी जी रेसिपियंट्सची लिस्ट प्रिस्क्राईब केलेली आहे इन दॅट नोटिफिकेशन, आपण जेव्हा 9(3) बघत होतो नोटिफिकेशन, तेव्हाही तुम्हाला मी सांगितलं होतं की सप्लायर आणि रेसिपियंट स्पेसिफिकली दिलेले आहेत आणि सर्व्हिसेस जर त्या दिल्या जात असतील तर आणि तरच रिव्हर्स चार्ज ऍप्लिकेबल होईल. सो आपण 9(3) बघताना हे बघितलं होतं की सेक्शन 24 मध्ये आपल्याला याचा रिलेव्हन्स लक्षात येईल आणि तेव्हा आपण या नोटिफिकेशन वरती परत येऊ. सो दिस इज इट. आता मला एक सांगा, सी तुम्ही आता थोडं मागे जाऊ तुमच्या बुक मध्ये. मला ऍक्च्युली जाता येत नाहीये कारण मी मागाशी पण रेकॉर्डिंग सुरू केलं होतं आणि सडनली लास्ट त्या पेज वरती गेलो आणि मे बी पुन्हा काहीतरी प्रॉब्लेम आला. सो आय एम नॉट गोइंग दॅट. तुम्ही मात्र 9(3) वरती जे नोटिफिकेशन आपण चॅप्टर 3 मध्ये बघितलं होतं तिथे जा अँड गो टू दॅट गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी एंट्री. ओके, सो मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो हे समजून घेण्यासाठी, सो तुम्हाला हे क्लिअर होईल जास्त की हा क्लॉज किती डेंजरस आहे आणि याची डेप्थ किती आहे. ओके, सो तुम्ही त्या गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सीची जी एंट्री दिलेली आहे तिथे पोहोचलाय. ठीक आहे, आता बघा तिथे रेसिपियंट कोण कोण दिलेले आहेत. फॅक्टरी रजिस्टर्ड अंडर फॅक्टरीज ऍक्ट. ओके, कोऑपरेटिव्ह सोसायटी, देन पार्टनरशिप फर्म, बॉडी कॉर्पोरेट, आणि मग त्याच्यात आणखी एक क्लॉज आहे की रजिस्टर्ड पर्सन आणि कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन. बेसिकली कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन आपण आधीच बघितलं की तिला कंपल्सरी रजिस्ट्रेशन घ्यावंच लागतं. सो तो काही विदाऊट रजिस्ट्रेशन राहणार नाही. एनी रजिस्टर्ड पर्सन म्हणजे तो ऑलरेडी रजिस्टर्ड आहे. आता काय अशी आहे की लेट इट इज अ कंपनी. कंपनीचं नाव काय ठेवूया? लेट उज्ज्वला क्लासेस प्रायव्हेट लिमिटेड इज अ कंपनी. And its turnover is say rupees 10 lakhs. It has operation, it is making taxable outward supply in the state of Maharashtra. It is providing services, not goods, and aggregate turnover is 10 lakhs. Are they liable to be registered? No, because their aggregate turnover is less than 20 lakhs limit, which is applicable for Maharashtra for supply of services. आठवतंय का आपण मगाशी लास्ट लेक्चर मध्ये कव्हर केलेलं होतं, फक्त आणि फक्त गुड्स जर सप्लाय करत असलो तरच 40 लॅक्सची लिमिट येते. 1 रुपयाची जरी सर्व्हिस प्रोव्हाइड केली तरी सुद्धा 20 लॅक्सची लिमिट ऍप्लिकेबल होते. सो UCPA उज्ज्वला क्लासेस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे की जी महाराष्ट्रामध्ये कोचिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते आणि ऍग्रीगेट टर्नओव्हर आहे ₹10 lakhs. नाउ इफ उज्ज्वला क्लासेस हॅज ऑर्डर्ड फर्निचर, okay, from Kolhapur, and that transportation is to be done, so it is a furniture dealer, furniture shop, they have placed the order, and now furniture shop owner is going to send them to UCPL, and this process is carried on say by Sudarshan Transport, which is a goods transport agency. ओके, माझं अक्षर थोडं खराब येतंय. ओके, Sudarshan Transport Goods Transport Agency. So, and Ujjwala Classes is liable to pay consideration to the Goods Transport Agency.
सो गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी जी काही सर्व्हिस देते, आता लक्षात घ्या की फर्निचरसाठीचं कन्सिडरेशन वेगळं असणार आहे. फर्निचरसाठीची कॉस्ट काय, जी काय प्राइस असेल ती वेगळी असेल. ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस बद्दल आपण बोलतोय. ओके, सो रिव्हर्स चार्जच्या केसमध्ये ऍप्लिकेबल केव्हा होतो? आता ही सुदर्शन ट्रान्सपोर्ट कंपनीने 12% ऑप्शन घेतलेला नाहीये परत, कारण जर त्यांनी 12% ऑप्शन घेतला तर मग आपल्याला रिव्हर्स चार्ज ऍप्लिकेबल होत नाही. पुन्हा एकदा रिव्हिजन करून देतो. ठीक आहे, सो उज्ज्वला क्लासेस प्रायव्हेट लिमिटेडने सुदर्शन ट्रान्सपोर्ट कंपनीची जीटीए आहे विथ 5% ऑप्शन त्यांची सर्व्हिस प्रोक्युअर केलेली आहे. से ₹10,000 त्याचं रेंट झालं, ट्रान्सपोर्टेशन चार्जेस झाले. नाऊ इज उज्ज्वला क्लासेस प्रायव्हेट लिमिटेड स्पेसिफाईड कॅटेगरी ऑफ रेसिपियंट? ते रजिस्टर्ड आहेत का जीएसटी मध्ये? नाही. ते कॅज्युअल टॅक्स पर्सन आहेत का? नाही. पण ते बॉडी कॉर्पोरेट आहेत. इवन इफ दे आर रजिस्टर्ड और अनरजिस्टर्ड, त्या ठिकाणी काही ठिकाणी रजिस्टर्ड म्हटलंय, काही ठिकाणी टॅक्सेबल म्हटलंय, काही ठिकाणी नुसत्या एंटिटीजची नेचर स्पेसिफाय केलेलं आहे. ओके, सो त्यांनी काय म्हटलंय या ठिकाणी की पर्सन हु इज रिक्वायर्ड टू पे टॅक्स अंडर रिव्हर्स, असं म्हटलं का की पर्सन हु इज ऑलरेडी रजिस्टर्ड अंडर जीएसटी? नाही, कारण आपण रजिस्ट्रेशनच बघतोय, ह्या लोकांना मॅन्डेटरी रजिस्ट्रेशन आहे. ओके, सो आता काय होणार आहे की ऍज उज्ज्वला क्लासेस प्रायव्हेट लिमिटेड इज अ बॉडी कॉर्पोरेट अँड इट हॅज availed the service which are liable to reverse charge. Now who is going to pay tax in this case? Ujjwala Classes Private Limited, but Ujjwala Classes Private Limited are not registered, so they have to take registration under GST just for paying tax on this reverse charge mechanism. आणि असं होणार नाही की ओके आम्ही आरसीएम पे करण्यासाठी रजिस्ट्रेशन घेतोय, सो आम्ही फक्त आमच्या आरसीएम वरती आम्ही जे काही सर्व्हिसेस प्रोक्युअर करू ज्याच्यावर आरसीएम ऍप्लिकेबल असेल त्याच्यावर टॅक्स पे करू. नो, वन्स यू आर रजिस्टर्ड देन यू हॅव टू पे टॅक्स ऑन युअर आउटवर्ड टॅक्सेबल सप्लाय ऍज वेल. आता कळलं की हा रिव्हर्स चार्ज साठीचा 24 मधला जो थर्ड क्लॉज आहे हा किती डेंजरस आहे. Even if my turnover is say ₹1 and just I'm availing services which are given in that thing, I will become liable to be registered under GST just for paying that reverse charge. And once I am registered, then I have to pay taxes on all my outward supplies. लक्षात येतंय? सो ह्या क्लॉज ची डेप्थ खूप आहे. आय एम जस्ट गिव्हिंग यू अ ब्रेन टास्क, याला मी होमवर्क म्हणत नाही, हे तुमच्या क्लिअर अंडरस्टँडिंग साठी आहे. आता मी तुम्हाला जसं सांगितलं की काही ठिकाणी जर तुम्ही ऑब्झर्व केलं ती रेसिपियंटची जर लिस्ट बघितली नोटिफिकेशन मधली, तो चार्ट जर बघितला, काही ठिकाणी रजिस्टर्ड पर्सन म्हटलेलं आहे. आता ज्या ठिकाणी रजिस्टर्ड पर्सन म्हटलं असेल 9 सबसेक्शन 3 च्या नोटिफिकेशन मध्ये, त्या ठिकाणी त्यांना परत रजिस्टर व्हावं लागेल का? ह्या क्लॉज मुळे नाही लागणार ना, बिकॉज इफ दे आर रजिस्टर्ड देन ओनली रिव्हर्स चार्ज इज ऍप्लिकेबल. पण आता जी आपण जीटीए ची एंट्री बघितली किंवा ज्या ठिकाणी त्यांनी रजिस्टर्ड पर्सन असं म्हटलेलं नाहीये, त्यांनी जस्ट म्हटलंय बिझनेस एंटिटी लोकेटेड इन टॅक्सेबल टेरिटरी, त्या ठिकाणी आम्हाला रजिस्ट्रेशन घ्यावं लागतंय. सो तुम्ही एक अनालिसिस असं करायचं आहे की हा जो 24 सबसेक्शन 3 आहे हा कुठे कुठे अफेक्ट करतो, हे तुम्ही तुमच्याकडे एका पेज वरती लिहून काढायचे की ओके if goods transport services agencies services are availed by body corporate partnership cooperative society or any of these persons, then even if they are not registered they should be registered. Second thing, if काय that ओव्हरसीइंग कमिटी असेल तर आरबीआय, तर आरबीआय ला काही रजिस्ट्रेशन ऑब्व्हियसली घ्यावंच लागणार आहे. ठीक आहे, सो ते इथे घेईल. आणखी समजा त्यांनी एक म्हटलं की बिझनेस एंटिटी लोकेटेड इन टॅक्सेबल टेरिटरी, सो ते मध्ये लिहून ठेवायचं की ओके दिस सर्व्हिसेस इफ प्रोव्हाइडेड बाय प्रोक्युअर्ड बाय बिझनेस एंटिटी बाय टॅक्स business entity located in taxable territory, that means in India, then that business entity should be registered under GST irrespective of turnover. So या 9(3) पैकी कुठच्या रेसिपियंट्सना हा सबसेक्शन हॅम्पर करतोय हे तुम्हाला लिहून काढावं लागेल. एका वहीमध्ये एक पेज घ्या, एका पेज मध्ये लिहून होईल. फार चराट लिहायची गरज नाहीये, जस्ट तुम्हाला एवढं द्यायचं की ओके दिस अँड दिस रेसिपियंट्स इफ प्रोक्युरिंग दिस सर्व्हिस देन दे आर लायबल टू बी रजिस्टर्ड. का रजिस्ट्रेशन घ्यायचंय? सेक्शन 24(3) सांगतो म्हणून. त्याच्यात वर्डिंग काय वापरलंय? पर्सन्स हू आर रिक्वायर्ड टू पे टॅक्स अंडर रिव्हर्स चार्ज. सी, आता ज्या ठिकाणी दुसरी एक केस घेतो की ज्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की रजिस्टर्ड पर्सन असे शब्द वापरलेले आहेत नोटिफिकेशन मध्ये. इफ द रेसिपियंट इज रजिस्टर्ड देन ओनली रिव्हर्स चार्ज इज ऍप्लिकेबल. आता ह्या ठिकाणी मला सांगा की सपोज अशी एंट्री आहे ज्या ठिकाणी बिझनेस एंटिटी शुड बी रजिस्टर्ड, त्या ठिकाणी पुन्हा सेपरेट रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल का? नाही, ते रजिस्ट्रेशन आहे ते सफिशियंट आहे. कारण आम्ही इथं सेक्शन 24 काय बघतोय, पर्सन्स लायबल टू बी रजिस्टर्ड इरिस्पेक्टिव्ह ऑफ टर्नओव्हर. आम्ही पहिलंच रजिस्ट्रेशन घेतलंय ना, सो मग त्याला काय हा क्लॉज अफेक्ट करत नाही.
त्या लोकांना विच आर ऑलरेडी रजिस्टर्ड. बट दीज आर दी कॅटेगरीज. जर का मी पार्टनरशिप फर्म आहे, मी बॉडी कॉर्पोरेट आहे, मी सोसायटी आहे, मी एखादी कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे आणि मी या कुठच्यापैकी सर्व्हिसेस गुड्स ट्रान्सपोर्टेशनची अवेल केली असेल तर मी माझा टर्नओव्हर ॲग्रिगेट टर्नओव्हर कमी आहे. बट जस्ट बिकॉज आय एम अवेलिंग दॅट सर्व्हिस और आय एम प्रोक्युरिंग दॅट गुड्स विच आर लायबल टू रिव्हर्स चार्ज, आय नीड टू टेक रजिस्ट्रेशन अंडर जीएसटी. आणि जीएसटी मध्ये रजिस्ट्रेशन घेतल्यावर तुम्हाला तुमच्या इनवर्ड सप्लाय बरोबर तुमच्या आउटवर्ड सप्लाय वर सुद्धा टॅक्स पे करावा लागेल आणि सगळे कंप्लायन्सेस तुम्हाला फॉलो करावे लागतील. ठीक आहे. सो दिस इज अ स्मार्ट मूव बाय गव्हर्नमेंट. दे हॅव done this to increase the dealers or the suppliers in their tax net. आणि त्याचा कॉन्सिक्वेन्स इतका डीप होऊ शकतो की मी बाकी सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय करतो, पण जस्ट बिकॉज मी ती सर्व्हिस अवेल करतो आणि मी त्या स्पेसिफाईड कॅटेगरीमध्ये आहे, मला रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. Okay, so I think we are very clear with this third clause. Now let's move to fourth clause. Non-resident taxable person making taxable supply. जसं मगाशी कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन सांगितला, तसाच नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन जर टॅक्सेबल सप्लाय करत असेल तर त्याला सुद्धा कंपल्सरीली रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. आता मगाचा जो टॉपिक होता किंवा जो होता त्याच्यामध्ये काय म्हटलं होतं, कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन म्हटलं होतं, इथे फक्त नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन म्हटलंय. आपण सेक्शन 27 मध्ये दोन्ही गोष्टी बघणार आहोत. नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन म्हणजे पण मी तुम्हाला ब्रीफ करून ठेवतो की असा एखादी व्यक्ती आहे की ज्याची भारतामध्ये परमनंट शॉप किंवा बिझनेस नाहीये आणि तो टेम्पररी पिरियडसाठी भारतामध्ये येऊन आउटवर्ड टॅक्सेबल सप्लाय करणार आहे. जसं आपण एक्झिबिशन मध्ये एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जातो बघितलं, तर इंटरनॅशनल एक्झिबिशनसाठी जर आमच्याकडे कोणी येणार असतील फॉर दॅट टेम्पररी पिरियड, दे शुड टेक रजिस्ट्रेशन ॲज अ नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन. हे रजिस्ट्रेशन टेम्पररी पिरियड साठीच असतं. कंप्लायन्सेस थोडे सोपे आहेत. इनपुट टॅक्स क्रेडिट नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सनला मिळत नाही एक्सेप्ट गुड्स इम्पोर्टेड बाय हिम. हे कुठेतरी लिहून ठेवा. जस्ट तुम्हाला ऍडिशनल सांगितली, इनपुट टॅक्स क्रेडिट बघू तेव्हा परत बघायचंच आहे. ठीक आहे. सो दिस इज दॅट. Non-resident taxable person making taxable supply should be compulsorily be registered irrespective of his aggregate turnover. So 4 clauses आपण complete केलेत. Now let's come to fifth clause. Every e-commerce operator who is required to collect tax at source under section 52, then persons who are supplying goods or services other than supplies specified under 9(5) through such ECO, that is e-commerce operator, who is required to collect tax at source, but threshold limit of 20 lakhs, 10 lakhs in special category states is available in case of supplier of supplying services through e-commerce operator. आता त्यांनी 2-3 क्लॉजेस जे आहेत ते इथे क्लब केले, 2 क्लॉजेस. सो ते काळजीपूर्वक समजून घेऊया. ओके, एव्हरी ई कॉमर्स ऑपरेटर. ई कॉमर्स ऑपरेटर म्हणजे काय हे आपण 9 सबसेक्शन 5 बघताना कव्हर केलेलं आहे. E-commerce operator is a person who is owning, managing or operating electronic platform, okay, and who is supplying goods through his digital platform, and it also includes goods in digital form. म्हणजे आम्ही डिजिटली मटेरियल काही सप्लाय करत असलो तरी सुद्धा त्याच्यामध्ये ते इन्क्लूड होईल. सो आपण त्यासाठी वेगवेगळी एक्झाम्पल्स बघितली होती. ओयो होतं, स्विगी होतं, अमेझॉन, फ्लिपकार्ट, ते बुक माय बाई नावाचं एक युनिक एक्झाम्पल बघितलं होतं. सो वी हॅव सीन व्हेरियस एक्झाम्पल्स. आता ते काय म्हणतात बघा. Every e-commerce operator who is required to collect tax at source under section 52. आता who is required to collect tax at source under section 52 ते तुम्हाला ब्रीफ सांगून ठेवतो. आपल्याला सेक्शन 52 नाहीये. आपल्याला रिलेव्हंट एवढंच आहे की जेव्हा तुम्ही गुड्स बिलॉंगिंग टू अनदर पर्सन और सर्व्हिसेस बिलॉंगिंग टू अनदर पर्सन तुमच्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्म थ्रू सेल आउट करता, त्यावेळेला त्याला तो TCS कलेक्ट करण्यासाठी सेक्शन 52 च्या अंडर लायबल होतो. से फॉर एक्झाम्पल, मी एक रेस्टॉरंट होणार आहे किंवा माझं एक शॉप आहे आणि मी माझ्या स्वतःची एक वेबसाईट डिझाईन केली आहे ज्याच्यातून मी फक्त स्वतःचेच प्रॉडक्ट्स विकणार आहे. I am an e-commerce operator, I will not be liable to collect tax at source because I am selling my own products. पण जेव्हा तुम्ही एक वेबसाईट क्रिएट करता आणि त्याच्यातून तुम्ही तुमचे नाही, तुमच्या बाकीच्या लोकांचे गुड्स सप्लाय करता प्लस तुमचे पण करता, तुमचे करा किंवा न करा हा नगण्य मुद्दा आहे. TCS अंडर सेक्शन 52 जे म्हटलं ना, टॅक्स टू बी कलेक्टेड ॲट सोर्स अंडर सेक्शन 52, हे केव्हा ऍप्लिकेबल होईल, जेव्हा फ्रॉम युअर ई कॉमर्स पोर्टल और युअर फ्रॉम द ई कॉमर्स ऑपरेटर इज सप्लाइंग गुड्स और सर्व्हिसेस पर्टेनिंग टू अनदर पर्सन थ्रू देअर पोर्टल. सो स्विगी काय करतं, स्विगी मिथिला रेस्टॉरंटचं फूड तुमच्याकडे डिलिव्हर करतं. स्विगीचं रेस्टॉरंट आहे का, नाही. सो स्विगी इज लायबल टू कलेक्ट टॅक्स ॲट सोर्स.
करेक्ट. अमेझॉन काय करतं, अमेझॉन तुम्हाला गुड्स डिलिव्हर करतं. ऍक्च्युली तुम्हाला जे इन्व्हॉइस आहे त्याच्यावर वेगळ्याच कुठच्या तरी डीलरचं, वेगळ्याच कुठच्या तरी ट्रेडरचं नाव असतं. सो अमेझॉन इज जस्ट अ मीडिएटर. सो ज्या ज्या ठिकाणी ई कॉमर्स ऑपरेटर मीडिएटर म्हणून काम करतात त्या ठिकाणी त्यांना टीसीएस कलेक्ट करण्याची लायबिलिटी जनरेट होते. साधारणपणे सगळेच ई कॉमर्स ऑपरेटर याच्यामध्ये कव्हर होतात. हा, पण एक्सेप्शन काय येईल की जर मी माझ्या स्वतःची वेबसाईट डिझाईन केली आणि मी फक्त माझेच गुड सप्लाय करतो, दुसऱ्या कुठच्याही माणसाचे गुड सप्लायच करत नाहीये, तर मात्र मी या कॅटेगरीमध्ये फिट होत नाही. ठीक आहे. तर त्यांनी काय सांगितलंय की एव्हरी ई कॉमर्स ऑपरेटर इज रिक्वायर्ड टू कलेक्ट टॅक्स ऍट सोर्स अंडर सेक्शन 52. सो हा जो ई कॉमर्स ऑपरेटर आहे जो टीसीएस कलेक्ट करणार आहे, दॅट मीन्स टॅक्स टू बी कलेक्टेड ऍट सोर्स अंडर सेक्शन 52, म्हणजे थोडक्यात दुसऱ्या कोणाचे गुड्स सप्लाय करणार आहे त्याच्या प्लॅटफॉर्म थ्रू, त्याला इररिस्पेक्टिव्ह ऑफ टर्नओव्हर रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. ओके, हा पहिला क्लॉज झाला. नाउ लेट्स मूव टू सेकंड क्लॉज. Persons who supply goods or services other than supply specified under subsection 9(5). 9(5) ही काय प्रोव्हिजन होती? एक मिनिटात रिवाइज करूया. 9(5) मध्ये हे सांगितलं होतं की त्यांनी काही सर्व्हिसेस नोटिफाय केल्या होत्या. कुठच्या सर्व्हिसेस नोटिफाय केलेल्या? एक म्हणजे पॅसेंजर ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस होती, आपण उबरचं एक्झाम्पल बघितलं होतं. सेकंडली अकोमोडेशन सर्व्हिस होती, आपण ओयोचं एक्झाम्पल बघितलं होतं. अँड हाऊस कीपिंग अँड कार्पेंटिंग सर्व्हिस होती, आपण bookmybuy.com चं एक्झाम्पल बघितलं होतं. सो ह्या 3 सर्व्हिसेस जर ई कॉमर्स ऑपरेटर थ्रू दिल्या जात असतील तर, आणि इन केस ऑफ ओयो अँड दॅट हाऊस कीपिंग सर्व्हिसेस, जर त्या ओरिजिनल सप्लायरचा ऍग्रिगेट टर्नओव्हर हा 20 lakhs किंवा 10 lakhs इन स्पेशल कॅटेगरी स्टेट्स पेक्षा कमी असेल, तर त्यांनी फक्त सर्व्हिसेस नोटिफाय केल्या, सो 40 lakhचा प्रश्न येत नाही. सो 20 lakhs पेक्षा कमी असेल, थोडक्यात दे आर स्मॉल सप्लायर्स, देन the person who is e-commerce operator will be deemed to be the taxable person and tax on such supplies will be paid by that e-commerce operator himself. जसं काही तो ई कॉमर्स ऑपरेटर स्वतःच सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतोय असं अज्युम केलं जाईल, आणि हे जे ओरिजिनल सप्लायर्स आहेत त्यांच्याकडून टॅक्स वसूल केला जाणार नाही. सो त्या ज्या 3 सर्व्हिसेस आहेत त्या सर्व्हिसेस सोडून, कारण कसं होतं की त्या सर्व्हिसेस पण तुम्ही धरल्यात ना, मग ते एक्झम्पशन देण्याचं काही रिझनिंगच राहत नाही. मग ते लोक काय म्हणतील की एखादा हाऊस कीपिंग किंवा दुसरा एखादा अकोमोडेशन सर्व्हिस प्रोव्हायडर असेल, लॉजिंग सर्व्हिस प्रोव्हायडर असेल, तो म्हणत ओके तुम्ही काय सांगता की टॅक्सेबल पर्सन म्हणजे कोण होईल? लायबल टू बी रजिस्टर्ड. ठीक आहे, माझा टर्नओव्हर कमी आहे पण तुम्ही मला सेक्शन 24 मध्ये कव्हर केलं की पर्सन होईल सप्लाइंग सर्व्हिसेस थ्रू ईसीओ. टॅक्स तर ईसीओ भरणार आहे, पण मला तुम्ही याच्यात कव्हर केलं म्हटल्यावर मला रजिस्ट्रेशन घ्यायला पाहिजे. मग मी पण रजिस्ट्रेशन घेतलं व्हॉलंटरीली, आता मी ते व्हॉलंटरी घ्या की मी टॅक्सेबल पर्सन झालो, मग तुम्ही मला एक्झम्पशन देऊन काय केलं? म्हणून त्यांनी काय सांगितलं, ओके त्या 3 सर्व्हिसेस सोडा, कारण त्या 3 सर्व्हिसेस मध्ये ई कॉमर्स ऑपरेटरवर रिस्पॉन्सिबिलिटी लेवी केलेली असते. सो त्या 3 सर्व्हिसेस सोडून जर बाकीच्या सर्व्हिसेस तुम्ही जर सप्लाय करत असलात थ्रू ई कॉमर्स ऑपरेटर, तर तुम्हाला कंपल्सरीली रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. ह्यात सुद्धा गव्हर्नमेंटने एक एक्झम्पशन दिलेलं आहे की जर तुम्ही सर्व्हिसेस सप्लाय करत असाल ऑनलाईन तर तुम्हाला थ्रेशोल्ड लिमिट अवेलेबल आहे, तुम्ही या क्लॉज मधनं बाहेर पडता. सो नाऊ दिस क्लॉज विल बिकम की इफ यू आर पर्सन्स हु आर सप्लाइंग गुड्स थ्रू ई कॉमर्स ऑपरेटर, यू आर रिक्वायर्ड टू बी रजिस्टर्ड इररिस्पेक्टिव्ह ऑफ टर्नओव्हर. कारण सर्व्हिसेस त्यांनी वरती आता सेक्शन 22 मध्ये कव्हर होणार, त्यांनी ते ह्याच्यातून बाहेर काढले. गव्हर्नमेंटने काय केलं की सेक्शन 24 मध्ये रिजिडिटी तयार करून ठेवली, आणि मग जसजसं लोक रिप्रेझेंटेशन देत आहेत, जसं लोकांना त्रास होतोय तसं ते रिलॅक्सेशन देत चालले. सो इंटरस्टेट सप्लायच्या बाबतीत पण तेच झालं. त्यांनी सुरुवातीला सांगितलं की 1 रुपयाचा जरी इंटरस्टेट सप्लाय केला गुड्सचा किंवा सर्व्हिसेस, तरी तुम्हाला रजिस्ट्रेशन घ्यायला पाहिजे. मग सांगितलं की ओके सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत ना, त्यांना थ्रेशोल्डचा बेनिफिट देऊया. सो दे आर कवर्ड अंडर 22 नाऊ, दे आर एस्केप्ड ऑफ 24. सिमिलरली ई कॉमर्स ऑपरेटर थ्रू ते सप्लाय करतात त्यांच्या गुड्स किंवा सर्व्हिसेसचा, अदर दॅन दॅट 3 सर्व्हिसेस नोटिफाईड अंडर 9 सबसेक्शन 5, त्या गुड्स सप्लायरना इररिस्पेक्टिव्ह ऑफ टर्नओव्हर रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. सर्व्हिस प्रोव्हायडर जे ई कॉमर्स ऑपरेटर थ्रू सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात अदर दॅन नोटिफाईड अंडर 9 सबसेक्शन 5, त्या लोकांना 20 lakhs और 10 lakhs इन स्पेशल कॅटेगरी स्टेट्स एक्झम्पशन नोटिफिकेशन, सॉरी थ्रेशोल्ड एक्झम्पशनचा बेनिफिट जो आहे तो घेता येईल. ओके, आय थिंक वी आर क्लिअर विथ दिस टॉपिक नाव. 2 क्लॉज त्यांनी कव्हर केलेले, एक तर ई कॉमर्स ऑपरेटरला स्वतःला रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल, आणि सेकंडली त्यांनी काय सांगितलं की जर तुम्ही ई कॉमर्स ऑपरेटरच्या थ्रू
गुड्सचा सप्लाय करत असलात तर इररिस्पेक्टिव्ह ऑफ टर्नओव्हर तुम्हाला रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. जर तुम्ही सर्व्हिसेसचा सप्लाय करत असलात तर तुम्हाला थ्रेशोल्ड लिमिटचा बेनिफिट आहे. सो व्हेन यू एक्सीड दॅट थ्रेशोल्ड लिमिट ॲज पर 22, 10 lakhs or 20 lakhs ऍप्लिकेबल टू युअर स्टेट, देन यू विल बी लायबल टू बी रजिस्टर्ड. त्यांना टर्नओव्हरचा बेनिफिट दिला पण गुड्स सप्लायरना मात्र टर्नओव्हरचा लिमिट नाहीये. सी फॉर एक्झाम्पल मी आजच बिझनेस सुरू केला आणि मी सांगितलं की ओके मी अमेझॉनच्या डिलिव्हरीज पण करत जाईल. आय एम लिस्टिंग माय प्रोडक्ट्स ऑन अमेझॉन. मला पहिली ऑर्डर आली आज अमेझॉन कडून. इफ आय एम सप्लाइंग गुड्स थ्रू अमेझॉन, आय हॅव बीन लायबल टू बी रजिस्टर्ड ऑन दॅट डे. जरी माझा एकही रुपया सेल झालेला नाही, ऍग्रीगेट टर्नओव्हर 0 आहे, तरी सुद्धा मी अमेझॉन थ्रू सेल करतोय ना, मला रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. सप्लायर ऑफ गुड्स असला पाहिजे फक्त तो. I think we are very clear with this clause as well. Let's move to further clause. Persons who are required to deduct tax under section 51 whether or not separately registered under this act. टॅक्स डिडक्टर्स असं नाव देतो मी याला. काय नाव देऊया? टॅक्स डिडक्टर्स. सेक्शन 51 मध्ये टीडीएस प्रोव्हिजन सांगितलेले आहेत. आता टीडीएस प्रोव्हिजन्स ज्या आहेत ना जीएसटी मधल्या, या ऍक्च्युली आपल्या सिलेबसचा पार्ट नाहीये, पण तुम्हाला रजिस्ट्रेशन मध्ये एवढं लक्षात ठेवायचंय की द पर्सन्स हु आर डिडक्टर्स इन अंडर सेक्शन 51 त्यांना रजिस्ट्रेशन कंपल्सरीली घ्यावं लागेल. दिस रजिस्ट्रेशन विल बी लिमिटेड फॉर, दिस विल बी डिफरंट फ्रॉम रेग्युलर रजिस्ट्रेशन. ईसीओ आणि हे टीडीएस रजिस्ट्रेशन जे आहे डिफरंट आहे रेग्युलर रजिस्ट्रेशन पेक्षा, कारण ईसीओचं रजिस्ट्रेशन हे टीसीएस पर्पज साठीचं आहे आणि टीडीएस डिडक्टर्स 51चं रजिस्ट्रेशन जे आहे ते टीडीएस डिडक्टर म्हणून आहे. ओके, सो आता हे कोणासाठी टीडीएस मुळात लायबिलिटी, तुम्हाला एक गोष्ट सांगून ठेवतो. आता परत टीडीएस आपल्या सिलेबसचा पार्ट नाहीये, पण आपल्या लेवलसाठी एवढी गोष्ट लक्षात ठेवा की जी गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स आहेत, गव्हर्नमेंट एजन्सीज आहेत, लोकल अथॉरिटीज आहेत किंवा गव्हर्नमेंट नोटने नोटिफाय केलेल्या कॅटेगरीज, या नोटिफाईड कॅटेगरीज मध्ये परत गव्हर्नमेंट एस्टॅब्लिशमेंट, गव्हर्नमेंट कॉर्पोरेशन्स, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, ओके, ह्याच कॅटेगरी कव्हर केलेल्या आहेत. सो जर ह्या कॅटेगरीज रेसिपियंट असतील तर व्हाईल दे आर गोइंग टू पे कन्सिडरेशन टू देअर सप्लायर, त्यांना 2% टीडीएस कट करण्याची त्यांनी इथे मॅन्डेट सांगितलेली आहे. सो बेसिकली ही जी सगळी गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स आहेत, ले बी सीबीआय अप्लाइड, इनडायरेक्ट टॅक्स डिपार्टमेंट आहे, डायरेक्ट टॅक्स इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे, किंवा गव्हर्नमेंटचे आणखीन डिपार्टमेंट्स असतील कुठची, मे बी ते पीडब्ल्यूडी असेल किंवा जिल्हा परिषद असेल, ह्या सगळ्यांचं जीएसटी अंडर टीडीएस करण्यासाठी म्हणून रजिस्ट्रेशन केलं जातं. त्यांचं पर्पज एवढं, त्यांना कंप्लायन्स एवढाच करायचं की वेन दे आर गोइंग टू पे कन्सिडरेशन टू देअर सप्लायर, ना टोटल कन्सिडरेशनचे 2% कट करायचे आणि गव्हर्नमेंटला पे करायचे. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. सो त्यांना फक्त तेवढ्यासाठी रजिस्ट्रेशन घ्यायचे. ते आउटवर्ड सप्लाय करतात का, त्याच्यावर टॅक्स पे करायला लागेल का, हे मॅटर करत नाही, अनलेस अँड अंटिल त्यांचा टर्नओव्हर परत क्रॉस होत नाही आणि तो टॅक्सेबल आहे. कारण मोस्टली गव्हर्नमेंट सर्व्हिसेस या एक्झाम्प्ट केलेल्या आहेत. ठीक आहे, सो गव्हर्नमेंटला बेसिकली फक्त टीडीएस पर्पज साठी रजिस्ट्रेशनची लायबिलिटी अराइज होते. इन एक्सेप्शनल केसेस दे माइट बी लायबल टू बी रजिस्टर्ड ॲज अ रेग्युलर टॅक्स पेअर ॲज वेल. पण टॅक्स डिडक्टर्स म्हणजे जनरली गव्हर्नमेंट एजन्सीज, लोकल अथॉरिटीज, गव्हर्नमेंट कॉर्पोरेशन्स ह्यांचा समावेश होतो. सो रेग्युलर टॅक्स पेअर जो आहे, बिझनेस एंटिटी, हे टीडीएस डिडक्टर म्हणून रजिस्ट्रेशन घेत नाहीत, त्यांना अलाउड नाहीये. ओनली गव्हर्नमेंट एजन्सीज, गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स कॅन टेक रजिस्ट्रेशन अंडर ॲज अ TDS deductor, okay, tax deductor. So this clause is very clear. If you are TDS deductor, तर तुम्हाला कंपल्सरी रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल आणि तुम्हाला लोकांचा टॅक्स डिडक्ट करून गव्हर्नमेंटला पे करावं लागेल. So 7th clause, persons who make taxable supplies of goods or services or both on behalf of other taxable persons whether as an agent or otherwise. सो एजंट जो दुसऱ्याच्या बिहाफ वरती, प्रिन्सिपलच्या बिहाफ वरती सप्लाय करतोय, त्याला रजिस्ट्रेशन मॅन्डेटरी सांगितलेलं आहे. आता हे वाचल्यावर तुम्हाला थोडं मगाचं जे एक्सप्लेनेशन आहे तिकडे जावं लागेल. आपण मगाशी एक्सप्लेनेशन टू सेक्शन 22 बघितलं होतं, त्याच्यात मी सांगितलं होतं की ऍग्रीगेट टर्नओव्हर मध्ये तुम्ही प्रिन्सिपलच्या बिहाफ मध्ये जो सप्लाय कराल तो सुद्धा काउंट करायचा आहे. पण तुम्हाला ऍक्च्युली ऍग्रीगेट टर्नओव्हर काउंट करण्याची गरजच पडत नाही. का? कारण ऍग्रीगेट टर्नओव्हर तुम्ही का काउंट करणार या चॅप्टर मध्ये? टू डिटरमाइन द एलिजिबिलिटी फॉर रजिस्ट्रेशन, वेदर यू आर लायबल टू बी रजिस्टर्ड ऑर नॉट. एजंट जर दुसऱ्याच्या बिहाफ मध्ये सप्लाय करत असेल, त्याला रजिस्ट्रेशन मॅन्डेटरी सांगितलं इररिस्पेक्टिव्ह ऑफ ऍग्रीगेट टर्नओव्हर. सो एजंट असेल आणि किंवा ॲज अदरवाईज म्हणजे त्याला काहीतरी दुसरं डिनॉमिनेशन वापरलंय, पण तो तुमच्या बिहाफ वरती सप्लाय करतो आहे, तर he must be liable to be registered without turnover irrespective of aggregate turnover limit. So agent is liable to be registered mandatorily.
input service distributor whether or not separately registered under this act. इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटरची कन्सेप्ट परत आपल्याला ऍप्लिकेबल नाहीये, पण तुम्हाला मी परत एकदा एक ब्रीफ आयडिया नेहमीप्रमाणे देऊन ठेवतो. जर राहिलं लक्षात तर लक्षात ठेवा, जर नाही कळलं तर फार डोक्याला त्रास करून घेऊ नका. ओके, सो लेट्स सी की माझी एक ब्रांच हेड ऑफिस आहे विच इज लोकेटेड इन मुंबई. आमची एक कंपनी आहे से UCPL. कंपनी म्हटलं आपल्याला एकच कंपनी आहे लक्षात येते. ओके, तर UCPL ची एक ब्रांच आहे, त्याचं हेड ऑफिस मुंबईमध्ये आहे. ओके, त्याची एक ब्रांच आहे जी गुजरात मध्ये आहे, एक ब्रांच आहे जी दिल्लीमध्ये आहे. ओके, एक ब्रांच आहे जी मे बी आसाम मध्ये आहे. एक ब्रांच आहे जी आंध्र प्रदेश मध्ये आहे. ठीक आहे, सो आणखी एक ब्रांच घेऊया की जी पुढे घेऊया, गोव्यात टाकूया ब्रांच. गोव्यात सगळ्यांना आवडेल, गोव्यामध्ये आहे. ओके, आता काय प्रॉब्लेम होतो की सी या 5 ब्रांचेसना काही मटेरियल सप्लाय करायची होती. से ब्लॅकबोर्ड्स होते, काही टॅबलेट्स होते, टॅबलेट्स म्हणजे टॅबलेट पीसीज. ओके, टॅबलेट्स होते, इंटरनेट कनेक्शनची डिव्हाइसेस होती, पीसीज होते, लॅपटॉप्स होते, सगळे डिव्हाइस प्रोव्हाइड करायचे होते. आता ह्या ऍक्च्युअली ब्रांचेस आहेत जस्ट फॉर जीएसटी पर्पज आणि सेपरेट रजिस्ट्रेशन घेतलं आहे. सो ऑल आर डिस्टिंक्ट पर्सन्स अँड मुंबई इज ऑल्सो डिस्टिंक्ट पर्सन. ओके, सो फॉर जीएसटी दे आर 1 2 3 4 5 6 टोटल 6 पर्सन्स, पण ऍक्च्युअली दे आर वन अँड द सेम पर्सन हे आपल्याला पण माहिती आहे इन इसेन्स. सो आता काय होणार की या प्रत्येक ब्रांचला एक एक लॅपटॉप हवा आहे, एक एक इंटरनेट कनेक्शन डिव्हाइस द्यायचं आहे, एक एक टॅबलेट पीसी द्यायचा आहे आणि एक एक ब्लॅकबोर्ड, व्हाईट बोर्ड आणि मार्कर आणि स्टेशनरी प्रोव्हाइड करायची. सो प्रत्येक ब्रांच नाही प्रोव्हाइड करत. सो नॉर्मली काय केलं जातं, तर हेड ऑफिस 6ही ब्रांचेस साठी हे मटेरियल जे आहे ते प्रोक्युअर करेल, कारण त्यांना बार्गेन करायला पण सोपं जाईल. वी आर पर्चेसिंग 6 लॅपटॉप्स, यू आर पर्चेसिंग इन क्वांटिटी, सो आम्हाला बार्गेनिंग पण सोपं पडतं. सो जनरली काय होतं की दीज ब्रांचेस ओनली मेक आउटवर्ड सप्लाय. ह्या ब्रांचेस म्हणून फक्त आउटवर्ड सप्लाय केला जातो, इनवर्ड सप्लाय सगळा HO मुंबईला केला जातो. ह्या ब्रांचेस काही इनवर्ड सप्लाय करत नाहीत, सगळा सप्लाय हा HO मुंबई मध्येच केला जातो. ओके, आता एक गोष्ट अशी लक्षात घ्या की मुंबई मध्ये सगळा सप्लाय घेतला जाणार आहे. सो सगळं इनपुट टॅक्स क्रेडिट आहे ते मुंबईला असाइन होते, मुंबई परचेस करते. ओके, आणि ह्या ब्रांचेसना इनपुट टॅक्स क्रेडिट काहीच नाहीये. मग मुंबई ह्यांना जे ट्रान्सफर करेल, ओके, इट विल बी ट्रीटेड एज सप्लाय इवन इफ विदाउट कन्सिडरेशन. तो सप्लाय आहे विदाउट कन्सिडरेशन सुद्धा. ओके, सो तुम्ही एक सेपरेट रजिस्ट्रेशन घेऊ शकता ऍज इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर. आता गुड्सच्या केसमध्ये काय होतं की गुड्स तुम्ही सेलच करता. ओके, सो गुड्स सेल करता, तुम्ही आयजीएसटी चार्ज करता प्लेस ऑफ सप्लाय प्रमाणे. जेव्हा तुम्ही गुड्स एका राज्यातून दुसऱ्या राज्यात विकता तुम्हाला आयजीएसटी सप्लाय चार्ज करावा लागतो. सो तुम्ही इथे इनपुट टॅक्स क्रेडिट घ्याल, इथे तुम्हाला आउटपुट टॅक्स लायबिलिटी येईल, कारण तुम्ही सेल करताय 6 ब्रांचेसना, कन्सिडरेशन असो किंवा नसो. दे आर रिलेटेड पर्सन्स, सो डिस्टिंक्ट पर्सन्स. सो त्यांच्यामधला सप्लाय हा इव्हन इफ विदाउट कन्सिडरेशन टॅक्सेबल आहे. शेड्यूल टू क्लॉज 2 रिव्हिजन. ओके, सो काय होणार गुड्सच्या केसमध्ये असं होतं की तुम्ही इथे इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करता, इथे तुम्हाला आउटपुट टॅक्स लायबिलिटी जनरेट होते आणि त्याचं क्रेडिट तुम्हाला इथे क्लेम केलं जातं, ज्यांना आउटपुट टॅक्स लायबिलिटी इथे क्लेम केली जाते. लक्षात येते? ऍक्च्युअली हा आमचा ऍक्च्युअली इनवर्ड सप्लाय आहे आणि हा ऍक्च्युअल आउटवर्ड सप्लाय आहे, पण ऍज दीज आर डिस्टिंक्ट पर्सन्स हा जो आउटवर्ड सप्लाय होतोय हा पण टॅक्सेबल होतो आणि ह्यांच्यासाठी तो इनवर्ड सप्लाय ठरतो. सो त्यांना त्याच्यावरती इनपुट टॅक्स क्रेडिट मिळतं. आता सर्व्हिसेसच्या केसमध्ये काय होतं, प्रॉब्लेम कुठे क्रिएट झाला की गुड्स असेल तर ओके काही प्रॉब्लेम नाहीये. सर्व्हिसेसच्या केसमध्ये असं होतं काही ठिकाणी, मी गुड्सच्या पण केसमध्ये होतं पण ते थोडं अजून ऍडव्हान्स आहे, तुम्हाला मी आता सांगत नाही. गुड सर्व्हिसेसच्या केसमध्ये असं होतं की प्लेस ऑफ सप्लाय जो आपल्याला नाही आहे सिलेबसमध्ये त्याच्याप्रमाणे तुम्हाला कंपल्सरी जर तुम्ही त्या ब्रांचला सप्लाय करत असाल तर तुम्हाला सीजीएसटी एसजीएसटी चार्ज करावा लागतो. ओके, सो मुंबई HO कसलं बिल तयार करेल, सीजीएसटी एसजीएसटी इन महाराष्ट्र, बरोबर. आता सीजीएसटी एसजीएसटी महाराष्ट्राचा इनपुट टॅक्स क्रेडिट गुजरात मध्ये सीजीएसटी एसजीएसटीच्या अगेन्स्ट मिळत नाही. हा बेसिक रूल आहे. तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट जेव्हा आपण बघू तेव्हा लक्षात येईल. तुम्हाला मी म्हटलं होतं ना की जीएसटी इज लाईक दॅट पझल, एक एक तुकडा तुम्हाला जोडत जायचा. तुम्हाला आता मी सांगतो एवढंच लक्षात ठेवा, जर नाही इन केस कळलं तर आता विसरून जा. फक्त एवढंच लक्षात ठेवा की इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटरला कंपल्सरी रजिस्ट्रेशन घ्यायचं आहे.
MCQ म्हणून विचारलं जाऊ शकतं. इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटरच्या बाकी प्रोव्हिजन्स आपल्याला ऍप्लिकेबल नाहीयेत, पण तुम्हाला आयडिया यावी म्हणून मी सांगून ठेवतोय. सो असं होऊ शकतं की त्या सर्व्हिसेस वरती CGST SGST चार्ज करावा लागतोय. मग काय होतं की त्याच्यावर टॅक्स तर पे करावा लागतो, पण त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट ब्रांचेसना मिळत नाही. म्हणून जस्ट अ हेड ऑफिस आणखी एक एंटिटी क्रिएट करतं किंवा रजिस्ट्रेशन घेतं ऍज अ इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर, की जे कॉमन परचेसेस जे आहेत ऑफ सर्व्हिसेस त्याच्यावरचं इनपुट टॅक्स क्रेडिट हे आपल्या ब्रांचेसना ट्रान्सफर करेल. So that input service distributor has a special power, it has a special type of registration which can transfer input tax credit of head office, because all services are procured at head office. त्या हेड ऑफिसला घेतल्या जातात. मग हेड ऑफिसला जे काही क्रेडिट अवेलेबल होईल हे सगळं क्रेडिट या ब्रांचेसना ट्रान्सफर करण्यासाठी म्हणून ही एक कन्सेप्ट जी आहे ती निर्माण करण्यात आलेली आहे. थोडं कॉम्प्लिकेटेड होतं मला माहिती आहे, थोडं पचायला जड जाईल, पण सुरुवातीला सांगितलं होतं की जर नाही कळलं काहीही इश्यू नाहीये, आपल्याला ऍप्लिकेबल नाहीये. एवढं लक्षात ठेवा की ISD, ज्याला ISD असा शॉर्ट फॉर्म यूज करतो, इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर, मॅन्डेटरी रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. ओके, सो ऍक्च्युअली इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर इन नटशेल इज अ हेड ऑफिस of any entity which is distributing the input tax credit of all services procured at head office to all branches which are distinct persons situated in different states or situated in the same state. ठीक आहे, थोडं जरा जास्त डीप झालं आणि याच्यामध्ये ऍक्च्युली प्लेस ऑफ सप्लाय पण लागतं. त्याच्यानंतर तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिटच्या पण प्रोव्हिजन माहिती असायला पाहिजे, प्लस तुम्हाला लॉजिक माहिती असायला पाहिजे, प्लस ऍक्च्युली ही कन्सेप्ट आहे ही सर्व्हिस टॅक्स मधनं बॉरो केलेली आहे. सर्व्हिस टॅक्स मध्ये ISD ची कन्सेप्ट होती, पण त्याच्यात काही चेंजेस केले गेले. सो तुम्हाला तीही थोडी बॅकग्राऊंड माहिती पाहिजे. सो हे सगळं आवश्यक आहे. ठीक आहे, सो तुम्ही एवढं लक्षात ठेवा की इट इज अ हेड ऑफिस विच डिस्ट्रीब्युट्स इनपुट टॅक्स क्रेडिट ऑफ कॉमन सर्व्हिसेस विच इज प्रोक्युअर्ड ॲट हेड ऑफिस टू डिफरंट ब्रांचेस. ओके, या नेक्स्ट मुद्द्यावर या. 9th, every person supplying online information and access and database access or retrieval services from a place outside India to a person in India other than registered person. बापरे बापरे बापरे, काहीही कळलं नसेल ना. एव्हरी पर्सन, ओके कळतंय. सप्लाइंग समजतंय. ऑनलाईन इन्फॉर्मेशन अँड डेटाबेस ऍक्सेस ऑर रिट्रायव्हल सर्व्हिसेस, OIDAR सर्व्हिस असं म्हणणार आपण याच्या पुढे. काय? ऑनलाईन इन्फॉर्मेशन अँड डेटाबेस ऍक्सेस ऑर रिट्रायव्हल सर्व्हिसेस, OIDAR. ह्या सर्व्हिसेस जर का एखादी व्यक्ती फ्रॉम अ प्लेस आउटसाइड इंडिया सप्लाय करत असेल टू अ पर्सन अदर दॅन रजिस्टर्ड पर्सन, तर त्यांना इंडियामध्ये रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. आता हे OIDAR काय आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. परत हा IGST ऍक्टचा पार्ट आहे, त्यामुळे हे परत तुम्हाला ऍप्लिकेबल नाहीये, पण तुम्हाला मी सांगून ठेवतो. आपल्याला आपण असं करणार नाही की कुठची कन्सेप्ट जस्ट ओव्हरहेड करून जाऊ. परत तुम्हाला मी ब्रीफिंग देऊन ठेवतो, हे सोपं आहे समजायला. OIDAR सर्व्हिस म्हणजे काय, तर थोडक्यात अशा सर्व्हिसेस की ज्या इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात किंवा एखाद्या डेटाबेसला तुम्हाला ऍक्सेस देतात फ्रॉम अ प्लेस आउटसाइड इंडिया. से फॉर एक्झाम्पल Gaana.com. ओके, Gaana.com वर तुम्ही काय करता, तुम्ही त्या ऍप मध्ये जाता, तिथे कुठेतरी एक डेटाबेस क्लाउड वरती क्रिएट केलेला आहे. जर तुमचा IT सुरू झाला असेल तुम्हाला क्लाउड म्हणजे काय हे माहिती आहे. ओके, सो क्लाउड वरती कुठेतरी डेटाबेस स्टोअर केलेला आहे. तो डेटाबेस तुम्ही ऍक्सेस करता इंडियामध्ये बसून, तो तुम्हाला कोणीतरी प्रोव्हाइड करतंय. ऑब्व्हियसली द कंपनी हु इज रनिंग दॅट ऍप. दिस इज ऑनलाईन इन्फॉर्मेशन. तुम्ही इन्फॉर्मेशनच आहे ना. सॉन्ग इज नथिंग बट इन्फॉर्मेशन. काहीतरी एक म्युझिकल अरेंजमेंट आहे, वर्ड्स आहेत, एकमेकांची लिंक केलेले आहेत. ओके, सो इट इज अ इन्फॉर्मेशन ऍक्सेस ऑफ विच इज गिव्हन टू यू. सो तो तुम्हाला दिला जातो आहे. किंवा एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल घेऊया. मी गेमिंग करतोय, मी एखादा गेम खेळतोय. मला नवीन गेम्स माहिती नाहीत, पबजी साठी काय मेकॅनिझम वापरलं जातं आय डोंट नो, बट इफ आय एम प्लेइंग अन ऑनलाईन गेम, नाऊ आय एम ऍक्सेसिंग दॅट डेटाबेस. मी तो डेटाबेस ऍक्सेस करतो. मी जेव्हा ऑनलाईन गेम प्ले करतो, हा डेटाबेस कुठे सिच्युएटेड आहे, हा आउटसाइड इंडिया कुठून तरी मला त्याचा ऍक्सेस कोणीतरी प्रोव्हाइड करते. ऍक्सेस प्रोव्हाइड करते म्हणजे काय, मी www.com वरती जातो. त्याच्यावर आज जाऊन ते मला विचारत की ओके यू वॉन्ट टू ऍक्सेस, मी ऍक्सेस वरती क्लिक करतो किंवा काही मेकॅनिझम त्या वेबसाईटवर डिझाईन केलं असेल आणि मी त्याला त्या डेटाबेसला ऍक्सेस करतो. मला रिट्रायव्हलची सर्व्हिस मिळते म्हणजे काय, तुमचे गुगल फोटोज नावाचं आपल्या मोबाईलमध्ये एक ऍप असतं किंवा तुमची गुगल ड्राईव्ह आहे.
लक्षात येत आहे. गुगल ड्राईव्ह आहे, तुम्हाला माहिती आहे का गुगल ड्राईव्ह नावाची कॉन्सेप्ट तुमच्या जीमेलची अटॅच केलेली असते की इट इज अ क्लाउड स्पेस अलॉटेड टू एव्हरी जीमेल अकाउंट होल्डर, जे तुम्ही तुमचे फोटोज किंवा तुमचे व्हिडिओज किंवा तुमच्या फाईल्स सेव्ह करू शकता. ओके, सो दिस इज तुम्ही काय करताय, मला समजा एखादा फोटो बघायचा आहे गुगल फोटोज मध्ये ठेवलेला किंवा ड्राईव्ह मध्ये ठेवलेला, आय एम गोइंग ऑन दॅट गुगल अँड आय एम रिट्रायव्हिंग दॅट डेटाबेस. लक्षात येत आहे. सो दिस इज OIDAR सर्व्हिस. ही जर कोणी कुठचाही व्यक्ती आउट ऑफ इंडिया बसून सप्लाय करत असेल टू अनरजिस्टर्ड पर्सन, म्हणजे तुमच्या आमच्यासारख्या लोकांना, तर त्याला रजिस्ट्रेशन मॅन्डेटरी सांगितलेलं आहे. पण जर तो रजिस्टर्ड पर्सन्सना सप्लाय करत असेल तर रजिस्टर्ड पर्सन्सना त्याच्यावरती रिव्हर्स चार्ज पे करावा लागतो अंडर 9 सबसेक्शन 3, बट इट इज अ पार्ट ऑफ IGST, कारण तो आउटसाइड इंडियामध्ये जातो. सो आम्हाला IGST पे करायला लागतो आणि IGSTच्या RCM सर्व्हिसेस आपल्या सिलेबसमध्ये कव्हर केलेल्या नाहीयेत, त्यामुळे ते आपल्याला दिलेल्या नाहीयेत. पण तुम्हाला मी एक छोटासा चार्ट काढून देतो, तुम्हाला एक्झाम्पल आता आय थिंक क्लिअर झालेलं आहे व्हेरी मच. ऑनलाईन डेटाबेस ऍक्सेस अँड इन्फॉर्मेशन अँड ऍक्सेस रिट्रायव्हल सर्व्हिस म्हणजे काय ते. ठीक आहे, सो एवढंच लक्षात ठेवा. आता ह्याच्यामध्ये तर खूप खूप एक्झाम्पल्स येता येतील. OIDR सर्व्हिसेसची खूप एक्झाम्पल्स आहेत. सॉंग्स आहे, युट्यूब आहे, ओके, गुगल ड्राईव्ह आहे, क्लाउड सर्व्हिसेस सगळ्या कव्हर होणार. किंवा तुम्हाला काही विशिष्ट इन्फॉर्मेशन जर प्रोव्हाइड केली जात असेल, तुम्हाला कुठला तरी माणूस असं सांगतो की ओके मी तुम्हाला कस्टमर्स अलॉट करून देईन, मी तुम्हाला असं काहीतरी सर्व्हिस देईन, इट इज ऑल्सो ऑनलाईन इन्फॉर्मेशन ऍक्सेस अँड डेटाबेस रिट्रायव्हल सर्व्हिस. म्हणजे तुम्ही कस्टमर आणून देण्याची नाही, इन्फॉर्मेशन सप्लाय करण्याची की ओके या ठिकाणी तुम्हाला हे प्रोडक्ट सेल करायचंय, मी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो, इट इज OIDAR सर्व्हिस. आणि काय सांगितलंय, OIDAR सर्व्हिस प्रोव्हायडर लोकेटेड आउटसाइड इंडिया. ओके, दोन गोष्टी, सप्लाय टू registered persons, registered person will pay tax कंसात IGST under RCM कंसात 9 subsection 3. ओके, सप्लाय टू unregistered persons forward charge mandatory registration under section 24. Okay, irrespective of aggregate turnover. ओके, सो हा चार्ट तुम्हाला लिहून घ्यायची गरज नाही, तुमच्या डोक्यात फिट करून ठेवा, स्क्रीनशॉट हवं तर घेऊन ठेवा, वहीत लिहून घेणार असेल तर घेऊन ठेवा. ठीक आहे, सो OIDAR सर्व्हिसेस तुम्हाला एक ब्रीफ अनालिसिस म्हटलंय, ते अदर दॅन रजिस्टर्ड पर्सन का म्हटलंय त्यासाठी एक्झाम्पल्स तुम्ही लिहून ठेवा. तुम्हाला आता जे आपण सांगितले ती क्लाउड सर्व्हिसेस, गुगल ड्राईव्ह जिथून तुम्ही डेटाबेस, गेमिंग, गाना.com, सावन.com, ठीक आहे, ज्या आउटसाइड इंडियातून प्रोव्हाइड केल्या जाते, हे महत्वाचं आहे. प्लेस आउटसाइड इंडिया ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. इंडियामध्ये जर असेल तो ना, तर म्हटलं रेग्युलर ही प्रोव्हिजन ऍप्लिकेबल होत नाही, रेग्युलर प्रोव्हिजन ऍप्लिकेबल होते. पण जो तो बाहेरून देत असेल तर आहे. हे का केलंय माहितीये का, कारण जो इंडियाच्या आउटसाइड आहे ना त्याच्यावर तुमचा कंट्रोल नाहीये ना. सो त्याला मॅन्डेटरी रजिस्ट्रेशन करायचं की पहिलं तू रजिस्टर हो इंडियामध्ये, तू रजिस्टर झालास की मग आम्ही तुला व्यवस्थित आमच्या टॅक्स नेट मध्ये कव्हर करू. ठीक आहे, म्हणून सांगितलंय की ओके, मग रजिस्टर्ड पर्सनला कव्हर करायचं असेल तर काय म्हणतात की ओके रजिस्टर्ड पर्सनला देतोय ना, रजिस्टर्ड पर्सन ऑलरेडी आमच्या टॅक्स नेट मध्ये आहे, मग त्यालाच सांगूया रिव्हर्स चार्ज पे करायला. पण ओके तो अनरजिस्टर्डला प्रोव्हाइड करतो ना, मग त्या सर्व्हिसवर टॅक्सच पे होणार नाही. नाही नाही, मग तू जर अनरजिस्टर्ड ना सप्लाय करत असशील तर तू फॉरवर्ड चार्ज अंडर टॅक्स पे करायला लागेल. त्यासाठी तुला रनओव्हरची लिमिट सांगितलेली आहे, ती डिबार केलेली आहे मी, तुम्हाला मॅन्डेटरी रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. नाउ यू आर कव्हर्ड अंडर 24. Let's move to section subclause 10. Persons who are required to pay tax under reverse charge under 9 subsection 5. म्हणजे कोण? आता ऍक्च्युअली इथे रिव्हर्स चार्ज हे शब्द जे आहेत ना हे काढून टाका. दे आर नॉट ऍक्च्युअली करेक्ट.
It is not reverse charge basically. So it is also clause related to e-commerce operator. The persons who are required to pay tax under 9 subsection 5. Who is required to pay tax under 9 subsection 5? That e-commerce operator if he that specified services supplied through him, and if that suppliers are unregistered, that means if that suppliers have their turnovers below their threshold limit. Correct? सो त्यांनी काय सांगितलं की मगाशी त्यांनी सांगितलं की ई कॉमर्स ऑपरेटर इज रिक्वायर्ड टू कलेक्ट टॅक्स ॲट सोर्स. त्याला टीसीएस कलेक्टर म्हणून रजिस्ट्रेशन घ्यायचं आहे, प्लस त्याला ऍडिशनली रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल इफ इज सप्लाइंग दीज सर्व्हिसेस. तो जर या स्पेसिफाईड अकोमोडेशन सर्व्हिस, देन हाऊसकीपिंग अँड कार्पेंटिंग दॅट एक्सेट्रा एक्सेट्रा सर्व्हिस, आणि जर पॅसेंजर ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस प्रोव्हाइड केली जात असेल तर त्याला मॅन्डेटरीली रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल ॲज अ रेग्युलर टॅक्स पेअर. मगाचं रजिस्ट्रेशन जे होतं ई कॉमर्स ऑपरेटरचं कुठे गेलं, हा हे 5 नंबरचं. तर हे रजिस्ट्रेशन जे होतं ते कसं होतं, ते टॅक्स कलेक्शन ऍट सोर्स साठी होतं. जसा इन्कम टॅक्स मध्ये पॅन आणि टॅन वेगळा असतो ना, तसा हा टीसीएस साठीचा वेगळा नंबर आहे. प्लस हा रेग्युलर टॅक्स पेअर म्हणून जीएसटी नंबर आम्हाला वेगळा घ्यावा लागेल, जो सप्लाय सर्व्हिस प्रोव्हाइड करेल. तर या ठिकाणी ह्या केसमध्ये तो कुठच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करेल, तर जे काही अकोमोडेशन सर्व्हिस आहे, लॉजिंग सर्व्हिस इनव्हॉइस ई कॉमर्स ऑपरेटर रेस करेल. त्यासाठी तर रजिस्ट्रेशन घेणं मॅन्डेटरी केलेलं आहे इरिस्पेक्टिव्ह ऑफ टर्नओव्हर. तिन्ही क्लॉजेस परत लक्षात घेऊयात. ई कॉमर्स ऑपरेटर दुसऱ्याच्या गुड्स प्रोव्हाइड करतो, त्याला टीसीएस पर्पजेस साठी म्हणजे टॅक्स कलेक्शन ऍट सोर्स पर्पजेस साठी रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. प्लस जर तुला स्पेसिफाईड सर्व्हिसेस त्याच्या थ्रू प्रोव्हाइड केल्या जात असतील, देन ही इज द पर्सन लायबल टू पे टॅक्स अंडर 9 सबसेक्शन 5. मग त्याला ऍज अ रेग्युलर टॅक्स पेअर म्हणून पण रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. अँड इन ऍडिशन टू दॅट, थर्ड क्लॉज इन रिलेशन टू ईसीओ इज इफ यू आर सप्लाइंग गुड्स through e-commerce operator, then you will be required to be registered irrespective of turnover. This was a nutshell summary of all the 3 clauses. Clause 11. Such other personal classes of persons as may be notified by government on the recommendation of the council. ह्या नोटिफिकेशनच्या अंडर आतापर्यंत काही पब्लिश झालेलं नाही. सो दिस क्लॉज इज तुम्ही जस्ट म्हणायचं नोटिफाईड पर्सन्स. ओके, नोटिफाईड पर्सन्स. आता हे सगळं लक्षात कसं ठेवायचं. ओके, आता माझ्या बरोबर थोडं मी कसं मेमोराइज करतोय किंवा कसं स्कीम डोक्यात डिवाइस करायची लक्षात घ्या. पहिली गोष्ट इंटरस्टेट, हे सगळे स्पेशल कॅटेगरी वाले लोक आहेत हा, हे कोण साधा तुम्हाला दिसला नाहीये. ओके, तो बघा कसं लक्षात ठेवायचं आपण. फर्स्ट थिंग, इंटरस्टेट सप्लायर ऑफ गुड्स. ओके, कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन एनआरटीपी नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन ही जोडी आहेच. ही जोडी आणखीन कुठे होती, यांना कॉम्पोजिशन स्कीम मिळत नव्हती म्हणून आपण बाहेर काढलं होतं, आठवतंय का. आणि सेक्शन 27 मध्ये आपण याच्याबद्दल डिटेल बघणार आहोत. आजच आय थिंक लेक्चर आपण कव्हर करू. सो पहिला क्लॉज काय, तर इंटरस्टेट सप्लाय ऑफ गुड्स असेल तर तुम्हाला कॉम्पोजिशन स्कीम तुम्हाला रजिस्ट्रेशन मॅन्डेटरीली घ्यावं लागेल. सेकंड थिंग, तुम्ही जर कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन असाल तिथे एक्सेप्शन काय आहे, हँडीक्राफ्ट गुड्सचं. किंवा तुम्ही नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन असाल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन मॅन्डेटरीली घ्यावं लागेल. देन तुम्ही जर आरसीएम पे करणारे रेसिपियंट असाल स्पेसिफाईड कॅटेगरी मधले, तर तुम्हाला रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. जर तुम्ही टीडीएस डिडक्टर आहात तुम्हाला रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. जर तुम्ही टीसीएस कलेक्टर आहात, कौसात ईसीओ म्हणायचं आपण त्याला, कारण टीसीएस ची रिस्पॉन्सिबिलिटी फक्त ईसीओ वरच आहे, तर तुम्हाला रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. म्हणजे काय बघितलं आपण, इंटरस्टेट सप्लाईज, त्याच्यानंतर कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन, नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन, टॅक्स डिडक्टर, टॅक्स कलेक्टर, देन ईसीओ थ्रू गुड्सचा सप्लाय करणार आहे, आणि ईसीओ फॉर नोटिफाईड सर्व्हिसेस सप्लाय करणार आहे. अशी एक पेअर आपण करू शकतो. ठीक आहे. देन इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर, OIDAR, दोघंही भारीतले लोक आहेत, काही पटकन समजत नाहीत. झालं, एवढेच आहेत. आणि एजंट लास्टली. सो अशा पद्धतीने तुम्ही एक स्कीम चार्ट डिझाईन करून तुमच्या बुक मध्ये लिहून ठेवा, ज्या तुम्हाला आता मी पेअर सांगितलेले आहेत, सो दॅट तुम्हाला हे पटकन रिमेंबर करता येईल, मेमोराइज करता येईल. ठीक आहे. सो दीज आर दी पीपल हु आर लायबल टू बी रजिस्टर्ड इररिस्पेक्टिव्ह ऑफ टर्नओव्हर. त्यांना टर्नओव्हर जरी कमी असला तरी सुद्धा त्यांना रजिस्ट्रेशन घ्यावंच लागेल अंडर सेक्शन 24. आणि जर त्यांनी एकदा रजिस्ट्रेशन घेतलं की देन दे बिकम्स अ टॅक्सेबल पर्सन, सो दे हॅव टू पे टॅक्स ऑन देअर आउटवर्ड सप्लाईज टू द गव्हर्नमेंट. ठीक आहे. ओके, सो आपण हे लेक्चर स्टॉप करतोय. नेक्स्ट लेक्चर आपण 23 सेक्शन जो आहे, पर्सन्स नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन, हा जो सेक्शन आहे विथ द एक्झाम्पल्स गिवन, हा कव्हर करूया.
सेक्शन 25, सेक्शन 26, 27 त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे. सेक्शन 26 आपण पहिल्यांदा कव्हर करून टाकू. 27 पण इझी आहे फार, त्याच्यात काही अनालिसिस नाही आहे. सो 27 मी तुम्हाला समजावून सांगेन काय आहे तो. अँड आफ्टर दॅट आय थिंक 27 तुम्ही जेव्हा संपवाल तेव्हा तुम्हाला डायरेक्ट 28, 29 हा जो पार्ट आहे की जो अमेंडमेंट ऑफ रजिस्ट्रेशन आणि कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन हा जो पार्ट आहे तेवढाच तुम्हाला स्टडी करायला शिल्लक राहील. ओके, सो अप टिल देन बाय.